बरं, मी आता तुम्हाला स्कूल सारखं खाली ऑप्शन देतो 4. बरोबर. पहिलं ऑप्शन मथुरा, दुसरं ऑप्शन गोकुळ, तिसरं ऑप्शन पहिले त्यांनी निवडलं मथुरा. म्हणजे मुलांचा अभ्यास पण आता असं झालाय, त्यांना वरती पॅराग्राफ आणि खाली प्रश्न. आता अशीच झाली आहे ना सगळी सोडवणी. आपल्यासारखं होतं का छडी लागे छमछम बी असं होतं का आपल्यासारखं? घरी एवढं मोठं फेसबुक घ्यावं आपण, पाठ करावं 10 वेळा ओ गणपती जाऊन लिहावं. आता यांना तसं काही नाहीये. डायरेक्ट पॅराग्राफ असतो, खाली प्रश्न असतो, त्याच्यातनं वाचा, याच्यातनं लिहा, बस फोन. ते ऑप्शन दिलं तर त्यांनी लगेच उत्तर दिलं मथुरा, नाही का? ये बात हो गई. भगवान श्री कृष्णचंद्र परमात्मा हे मथुरेत जन्माला. देवकी मातेचे हे 7 गर्भ. 7व्याचं आकर्षण झालं रोहिणी मातेच्या ठिकाणी स्थिर झालं. पण एक दिवस देवकीच्या ठिकाणी हा प्रश्न आला की हे गर्भ राहत नाही, मग काय करायचं? असं म्हणतात की आपलं दुःख कोणाला सांगावं, हा मोठा पहिला प्रश्न आहे. दुःख कोणाला सांगावं? बरं, दुःख बायकोला सांगितलं तर ती बायको कधी ना कधी त्या दुःखाचं भांडवल करते आणि नंतर आपल्याला टोमणा देतेच. मी तुम्हाला त्याच्यात साथ दिली होती. आई वडिलांना सांगावं तर त्यांच्या 8 दिवसातच स्मशानात गेले. मित्रांना सांगावं त्याचा हसू होणार. मग दुःख सांगावं कोणाला? शास्त्र असं सांगतं, आपलं दुःख एक तर देवाला सांगावं, नाही तर सद्गुरूंना सांगावं. मग शिवपुराण आलं. परवा तुमच्याकडे पण शिवपुराण आलं. त्या रील मध्ये मी ऐकलं की महादेवाला तुळस आणि भगवान श्रीनारायणाला बेल व्हावा. पण बुवा सांगता सांगता ओघात विसरून गेले की कोणता व्हावा. जो बेल महादेवाच्या अंगावर आहे तो नारायणाला व्हावा आणि नारायणाच्या अंगावरची तुळस महादेवांना व्हावी. तर तुम्ही बाजारात आणून व्हाल तर त्याला काय अर्थ आहे? सवाष्णबाईंनी तुळस तोडू नये, मग अख्या विधवांना कॉन्ट्रॅक्ट द्यावा का? माझा अभ्यास माझा आईकडे फार बारीक असतो. मग मार्केटमध्ये तुम्ही तुळस आणतात, मग पाहायला गेले होते. मग हे शिवपुराण घुसलं मध्ये, मला सांगायचं लक्षात घ्या. मग शिवपुराण आलं. शिवपुराणाने वेगवेगळे क्लॉज आणले. ये करो वो होगा, ये करो वो होगा, ये करो वो होगा. देवाजवळ दुःख सांगायला शिवपुराणाने सुरुवात केली आणि शिवपुराण सांगणाऱ्यांनी सांगितलं, तुमचं दुःख नंदीच्या कानात सांगा. आणि नेमकं मी ते दुःख त्या बाईने सांगावं आणि मी रांगेत उभं राहावं. मी म्हणतो मावशी उरक ना, 15 मिनिटं झाले. मग ती मला नंतर भेटल्यावर मी तिला विचारलं, तू काय करत होती? म्हणे आओ ते सांगतात ना शिवपुराण वाले बाबा कि कुछ होगा तो नंदी के कान में जाके बोलो, नंदी सुबह उठेगा महादेव को बोलेगा तो आपके दुःख दूर हो जाएंगे. मान्य आहे, अपवादच नाही आला, शिवपुराणात सांगितलंच आहे. पण इतकं पण नका बोलू की तुमच्या थुंकाने त्याचे कान खराब होतील. महादेवाच्या सर्व श्रेष्ठ गणांमध्ये नंदी आहे. नंदी जरी दिसत असले असे वृषभारूढ, पण महादेवांपेक्षा कृपा करण्याची ताकद त्यांच्यात जास्त. हा, हे लक्षात ठेवा. पण गंमत काय तुमची होते माहितीये का? तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टच धरतात ना. हे बात हो. काय मला म्हणायचंय, काम कोणाचं आहे? आता मला सांगा, या मुलाच्या लक्षात राहत नाही, तुझ्या लक्षात राहत नाही, तुझ्या आईने काय केलं पाहिजे? कोणत्या देवाला गेलं पाहिजे? हे भगवान भोलेनाथ, मेरे बच्चे को ध्यान में नहीं रहता, हे मधाचं पान मी तुला चिटकवलं, माझ्या पोराला पेपर मध्ये पास कर. आता हे जरी ज्ञानाचे देवता असले, पण पहिलं मंत्रालय जे शिक्षण मंत्रालय ते गणपती बाप्पाच्या हातात आहे. तुम्ही पहिले त्या शिक्षण मंत्रालयात अपील करा
ज्यावेळेस तुमची अपील पूर्ण बरखास्त होईल त्यावेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आणि मग तिथे सुप्रीम पॉवरला बोला. तुम्ही सगळं सोडणं लावलं ना, त्याला धरणं लावलं. असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे? तुम्हाला जर काही रोग आहे, बाधा आहे, तर तुम्ही तिथे काय केलं पाहिजे? धन्वंतरी भगवान अश्विनी कुमार ये पकड़ो. जब ये थक जाएंगे तब तुम एमडी मेडिसिन थकले त्यावेळेस तुम्ही ऑपरेशन सर्जन कडे जाणार आहे. इथंच तर आपलं चुकलं ना. त्याच्यात आलं ते शिवपुराण. अख्खं दुःख तुम्ही देवाला सांगायला लागले. नंदी बाबा पण वैतागले आणि त्यांनी कानात बोळे घालून घेतले. ये बात. कोण दुःखी नाहीये हो जगामध्ये? बरं, पहिली गोष्ट असं दाखवा कोण सुखी आहे. हा पण मोठा प्रश्न. सगळेच दुःखी, सगळेच सुखी आहेत. आणि सगळेच जर सुखी झाले असते तर जग चंद्रावर गेलं असतं. दुःख जोपर्यंत नाहीये ना बाळा, तोपर्यंत सुखाची किंमत होत नाही. हे लक्षात घ्या. आता दुसरं आहे का? मग नंदीच्या कानात सगळे सांगायला लागले, पण प्रत्येकाचं काही ऐकलं जात नव्हतं. मग आले सद्गुरू आणि मग देवकी मातेने आपले सद्गुरू, कोण आहेत त्यांचे सद्गुरू? भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्याचे जे आई वडील आहेत देवकी वसुदेव, यांचे कुलगुरू कोण? त्यांचे कुलगुरू आहेत गर्गाचार्य. गर्गाचार्य हे त्यांचे कुलगुरू. त्यांनी त्यांच्याकडे प्रश्न मांडला, बाबा आठवा तरी वाचवा. सद्गुरू महाराज म्हणाले, काहीतरी सांगतो बघून. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, हातामध्ये पाणी घेतलं आणि भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य दिले आणि म्हणाले, थांबा. सूर्यनारायण क्षणासाठी स्थिर झाले. ही संध्येची ताकद आहे. करतो का संध्या? होते संध्या रोज? आपली संध्या झाली. संध्या संध्या हो माझा गेला, आत्मा राम हृदय अजिबात नाही प्रगटला. जर प्रगटला असता ती अवस्था राहिली असती का? काय बुवा. संध्येच इतकी ताकद आहे. गुरुमंत्र, संध्या, नित्यकर्मात इतकी ताकद आहे. तर मला आता त्या ताकदीचा अनुभव जर सांगायचा ठरला तर हरिपाठातच दिलाय. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे कोण दुर्लभ? प्राणी नव्हे. जो नित्य नियम करतो तो प्राणी दुर्लभ. आणि त्या नित्य नियमाचं फळ काय सांगितलं? म्हणजे काय अर्थ झाला याचा? लक्ष्मी. वल्लभ म्हणजे काय? लक्ष्मी वल्लभ म्हणजे, वल्लभ म्हणजे काय? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. मग वल्लभ म्हणजे काय? वल्लभ रे नाकवा, दॅट्स नॉट वल्लभ. वल्लभ म्हणजे काय? वल्लभ म्हणजे जी नित्य ज्याच्या चरणाची, वल्लभणे म्हणजे सेवा करणे. जी श्री नित्य ज्याच्या चरणाची सेवा करते तो श्री हरी तया जवळी, त्याच्या जवळी राहतो. ज्याच्या जवळ लक्ष्मी नित्य वल्लभत असते. म्हणजे तो तिथे आल्यानंतर तिला मागे यावं लागतं. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, याचा अर्थ हा होतो. श्री म्हणजे काय? लक्ष्मी. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्वजा, ही जी लक्ष्मी आहे. श्री पाद म्हणजे काय? चरण. श्री लक्ष्मी ज्यांचे चरण वल्लभ नित्य सेवा करते असे कोण आहे? दिगंबर भगवान श्री दत्तात्रय, ज्यांची चरणांची सेवा साक्षात श्री करते. लक्ष्मी आहे वल्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. संध्येचं बळ सूर्यनारायण थांबले, म्हणाले काम करा.
श्रीमद्देवी भागवतामध्ये हा आश्रय दिलेला आहे आणि सांगितलं की तुम्ही श्रीमद्देवी भागवत या ग्रंथाचे 5 पारायण द्रौपदीला करायला सांगा. आपलं देवकी मातेला. ती म्हणाली या जेलमध्ये तर हा बाबा काही करू देणार नाही, म्हणून गुरु महाराज तुम्हीच आमच्या वतीने करा. ज्यावेळेस 5 पारायण सह्याद्री पर्वतांच्या बालेघाटाच्या ठिकाणी जाऊन केले, त्यावेळेस तिथे असणारी तुकाई जी तुळजाई आहे ती प्रसन्न झाली आणि म्हणाले मी प्रसन्न आहे, काळजी करू नको गर्ग. त्याच्या आधीच मी आता गोकुळात अवतार घेतो. जो गोकुळात त्याच्या आधी मी अवतार घेईल तो राधा अवतार असेल. दुसरा अवतार मी त्याच्या जन्मक्षणाच्या वेळेस घेईल, तो आदिमाया शक्ती अवतार असेल. आणि तिसरा अवतार मी त्याला परिपूर्ण तो जोपर्यंत आहे सांभाळायला घेईल तो अवतार म्हणजे रुक्मिणी अवतार असेल. अशा 3 अवतारात मी त्याची रक्षा करण्यासाठी अवतरेल असं श्रीमद्देवी भागवत सांगतं. विठ्ठल भगवंताच्या आधीच गोकुळात राधाजी अवतरल्या. आता ही गंमत फार मोठी आहे की राधाजींचे अवतार कथा माहिती आहे का? या कशा जन्माला आल्या, कोणाकडे जन्माला आल्या, हा मोठा एक प्रश्न. सीतामाई आल्या जमिनीतनं, राधाजी आले कुठून? राधे कृष्ण. राधा आली कुठून? सांगा बाबा इथं उभं राहून. राधाजी आल्या कुठून? तर जसे नंद बाबा आहेत, त्या नंद बाबा एका विशेष समूहाचे प्रमुख आहेत. नंद, उपनंद, वृषभानू अशा ह्या वेगवेगळ्या पदव्या आहेत. तसे हे वृषभानू जे आहेत यांच्या ठिकाणी पुत्र संतती नव्हती, म्हणून त्यांनी जगदंबेची उपासना केली. आणि एक दिवस प्रवासाला जायचं आहे म्हणून सकाळी 5 वाजेच्या ऐवजी 3च वाजता सकाळी अंघोळीला निघाले. आणि यमुनेच्या डोहामध्ये तिथी होती अष्टमीची. आणि यमुनेच्या डोहामध्ये एक वीज पडली आणि ती वीज एका कमळाच्या फुलावर जाऊन पडली आणि ते कमळाचं फुल देठापासून तुटलं आणि वाहत वाहत वृषभानूंजवळ आलं. आणि ज्यावेळेस त्यांनी त्याच्यात पाहिलं तर त्यामध्ये श्री राधाजी होत्या. कमळाच्या फुलापासून श्री राधाजींचा जन्म झाला. भगवंताच्या आधीच गोकुळामध्ये जाऊन थांबले आहेत त्याच्या रक्षणासाठी. इकडे 8वा गर्भ तयार झाला आणि तिथी काय होती भगवंताच्या जन्माची? श्रावण शुद्ध का वद्य? पहिल्या पक्षात का दुसऱ्या पक्षात? दुसऱ्या पक्षात. चला जास्त जटिल नाही करत. नंतर काय होती तिथी? अष्टमी तिथी होती. अष्टमी तिथीच्या दिवशी श्रावणात इतका पाऊस पडत होता, इतका पाऊस पडत होता. अजान असणारा हा परमात्मा त्या कारागृहात प्रकट झाला चतुर्भुज नारायण स्वरूपात. माता म्हणाली हे सुख मला मिळता कामा नये, मला हे सुखाची काही गरज नाही, तुम्ही छोटस बाळ. भगवान छोटस बाळ झाले पण प्रसूतीच्या वेदना काही मातेला जाणवल्या. मग म्हणाले आता काय करायचं? म्हणाले आता एक काम करायचं. पप्पा वडिलांना सांगितलं. आता हे सांगणारे खूप भारी संकट कीर्तनकार बर का. देवाने लगेच वडिलांना सांगितलं की मला टोपलीत भराल कुठे न्या? नंदाच्या घराला मजने गोळा, मजने गोळा, मजने सांगा हे कोणी सांगितलं देवाला? देवानी कोणाला सांगितलं? बुवांनी प्रमाण दिलं. नंदाच्या घराला वजन येई झालं ना बोलायला लागला. पण तो करता कर्तुम मन्यतः कर्तुम परमात्माय. भगवान श्रीकृष्णाचं अस्तित्व एवढं साधं समजू नका. आमच्यासारख्याच माणसांनी त्याला गलिच्छ करून ठेवलंय.
अनंत कोट ब्रह्मांड आहे. रात्री ऐकलं ना आपण, पोरांना सांगत होतो, अनंत कोट ब्रह्मांड. आपलं त्यातलं एक ब्रह्मांड आहे, ज्या ब्रह्मांडावर आपण राहतो. आपल्या ब्रह्मांडाच्या ब्रह्माला किती तोंड आहे? 4 तोंड आहे. म्हणून आपल्या ठिकाणी किती युग आहे? 4 युग आहे. आता दुसरं जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्माला कोटी तोंड आहे. असे कोटी न कोटी युग तिथे चालतात. असं एक ब्रह्मांड, 2 ब्रह्मांड, 3 ब्रह्मांड, प्रत्येक अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश, प्रत्येक ब्रह्मांडाचे देवता. अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचे जे स्वामी आहे ते महाविष्णू. आणि या महाविष्णू ज्या ठिकाणी नतमस्तक होतात, भगवान श्रीकृष्णाचा एक अंश ते महाविष्णू. ही भगवान श्रीकृष्णाची ख्याती आहे तुला. पण आम्ही त्याला इतकं चरित्रहीन करून ठेवलं का लाज वाटायला लागते. कृष्ण हो कृष्ण अशी गंमत आहे. काय एका कीर्तनाला ऐकलं मी, काय म्हणे माहिती का, बाई म्हणाली नवऱ्याला, म्हणे का म्हणे तुम्ही 2 बायका केल्या म्हणे. तर तो म्हणायला लागला, म्हणे कृष्णाने नाही का 16,108 केल्या, तर मी 5 केल्या तर काय भानगड. मग ती पण म्हणायला लागली, मग देवकीने आपलं द्रौपदीने 5 नवरे केले तर मी पण करू का. सांगताना कीर्तन करायचं. मग त्याला म्हणायचं एक काम कर, 2 लिटरची बिस्लरी पी. काय म्हणायचं? 2 लिटरची बिस्लरी पी आणि 2 तास फक्त असं करू नको. तुला कृष्ण मानलं. 7 दिवस गोवर्धन करंगळीवर होता, पण देवांनी म्हटलं नाही मे आय गो टू टॉयलेट. ये बात, हे परमात्मा, त्याच्यासारखं जमू शकतच नाही. मग भगवान जन्माला आले, इकडून तिकडे जायची शृंखला सुरू झाली. पहिलं वाटेमध्ये देवाला ज्यांनी फेस केलं त्या शक्तीचं नाव आहे यमुना महाराज. आईसाहेब वर 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 यायला लागल्या आणि इथपर्यंत आल्या. मग काल्याच्या कीर्तनकाराने सांगितलं, देवाने सांगितलं की पहिलाच मर्डर बापाचा करायचा का, म्हणून पाय बाहेर काढला आणि लगेच हे 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 तू वास्तवता सांगणार आहे राजा, त्याची काय आहे. सूर्यशिलेवर कालिंदी नावाची सूर्यपुत्री ज्यावेळेस तप करायला बसली त्यावेळेस नारायण प्रगट झाले आणि म्हणाले, बोल कालिंदी काय पाहिजे. म्हणे पती म्हणून तुमचा मला विषय पाहिजे, माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. पुढचा अवतार मी राम घेणार आहे, म्हणून त्यामध्ये तुझा मी स्वीकार करू शकत नाही, कारण की वाल्मिकीने आधीच लिहून ठेवलंय मी कसं वागायचं. नाही का, केले रामायण रामा आधी केलेलं आहे, म्हणून तिथे नाही. पण मी त्याच्या जो पुढचा अवतार घेईल कृष्ण, त्यामध्ये पहिला स्वीकार तुझा करेन. म्हणे मग मी काय करू. तर म्हणाले, आता तू या ठिकाणून प्रवाह रूपात वाहा आणि जाता जाता गोकुळात जाऊन माझी वाट पहा, मी येतो. आणि ती कालिंदी यमुना रूपाने तिथून जी वाहत आली ती गोकुळापर्यंत पोहोचली. बरोबर. मुळात जगदंबेचं नाव यमुना महाराणींचं नाव आहे कालिंदी. आता गंमत पहा, तुम्ही यमुनोत्रीला जर गेला असाल, गेलात कधी यमुनोत्री यात्रा केली आहे? त्या यमुनोत्री यात्रा करताना अगदी ती भैरव चट्टी वगैरे वरून असं खूप अवघड चढून आपण ज्या वेळेस यमुनेच्या उगमा ठिकाणी जातो, त्या ठिकाणी यमुना महाराणींचा जो उगम पाहिला तर माणसाला थरकाप. इकडे जर तुम्ही खाली उतरल्यानंतर बोट टाकला तर बोट फ्रीज होऊन जातो, इतकं थंड पाणी. आणि ज्या ठिकाणून आईसाहेबांचा उगम होतोय इतकं उकळतं पाणी आहे की तुम्ही बटाटा जर नुसता असा धरला तर तो एका सेकंदात शिजतो. उगम जिथून आहे तिचा, त्या शिला तुटलेली आहे तिथून उकळत्या पाण्यासारखा तिचा उगम आहे. याचाच अर्थ हा होतो, ज्यावेळेस मनुष्य तप करतो त्यावेळेस त्या तपामुळे मनुष्याचं शरीर हे उग्र होत असतं. तपामुळे मनुष्याचं शरीर हे उग्र होतं. हीच जगदंबा पहिले आली आणि म्हणाले, देवा आठवलं का. मी म्हणाले, हो आठवलं. हे असं काय नाही की बाप मारलं पाणी पडलं मर्डर होईल. हे तुमच्या मनोरंजनासाठी आमच्या सारख्या लांडग्यांनी सांगायला सुरुवात केली आणि तुम्हाला तो बुवा चांगला वाटायला लागला. पुढच्या वर्षी तारीख फिक्स. का बरं. बुवांना हसवलं नाही का. ये बात आहे, बुवांना हसवलं. काय बोलावं. काही कीर्तन तर आता युट्यूबवर ऐकतो तर कॉमेडी शो परवडले.
हा ना, ते भाऊ कदमचे त्याच्यापेक्षा खतरनाक लोकांची पातळी सोडली माहिती का बोलायची. आता चला ते जाऊ द्या. मग जगदंबा म्हणाले मी दर्शन करायला आली आहे. भगवंताने आपलं काय बाहेर काढला? पाय पाय पाय. इकडं कोण काय सांगत? आता पाय पाय काढला का चरण काढलं का चरण कमल काढलं? हा मोठा एक प्रश्न आहे. आता याच्यातला फरक सांगून जातो बघा. देवाचे चरण, श्री गुरूंचे चरण कमल. फरक ऐका याच्यातलं काय काय सांगायचं आहे मला. देवा पाय ह्या विषयाचाच फरक बघा. देवाचे चरण, श्री गुरूंचे श्री चरण, तुमचे आमचे पाय आणि उगारली जाती ती लात. विठ्ठल म्हणून माणसाचं कल्याण होत नाही. बोरसे महाराज म्हणाले, कालिकानंद महाराज आले, पाया पड. उद्धार होणं अशक्य. कालिकानंद महाराज आले, दर्शन घे, मग उद्धाराचे चान्स थोडेफार आहे. आपल्याला बोलावर रोजच्या म्हणलं हा एक प्रश्न बुवांनी भारी सांगितलं पाय, त्याच्यावर एवढं पुढे आलं बघा. मग आता ऐका. देवाने आपले चरण बाहेर काढले, आईसाहेबांनी दर्शन घेतलं, यांनी पुढे गेले. आता तिकडची गंमत त्याहून आलं. जसं इकडे यांनी व्रत देवी भागवताचं केलं, जसं तिकडची सभा अशी भरली. नंदबाबांचं वय होतं 90 ते 80, आईसाहेबांचं वय होतं 70 ते 60, आणि यांनी एक सभा भरवली, आम्हाला राजा पाहिजे तुमच्या नंतर सगळ्या गोकुळवासात. म्हणाले कसं काय ह्या म्हातारा वयात पोर होणार? म्हणाले काही नाही, ज्याच्यावर गुरूंची कृपा झाली त्याला सगळं काही होतं. आणि बोलवलं ना गुरु महाराजांना, गर्गाचार्यांना. म्हणाले काय करावं? म्हणाले एकादशीचं व्रत करा. नाही का म्हणे पुढचीच येते.